काय आता जायचा वेळ आहे. आता आम्ही निघणार इथून मुर्डेश्वरला. सो चला फॅमिली सोबत. बाय बाय. सो मित्रांनो आता आम्ही कोल्हापूरला चाललो आहे. कोल्हापूरवरून आम्ही मुर्डेश्वरची ट्रेन पकडेल. आता बघा तुम्ही, आम्ही आता बसमध्ये बसनगर स्टेशनला. सो गाइस आता आम्ही आलो आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन. काय काय कुठे पण जा, यांची मस्ती चालूच असते कुठे पण. मग आता चाललो आम्ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. होसनगरवरून बस पकडली. आता ट्रेन आहे आमची 2:30 वाजता. आता ट्रेन आहे आमची मुर्डेश्वरला. सो आता चालू आहे. फक्त 300 मीटर आहे इथून. चला मग भेटू आता कोल्हापूर रेल्वे स्टेशन. सो मग गाईज आता आम्ही इथे 2:15 वाजता आलो आणि समजलं की ती ट्रेन आपल्याला जे पाहिजे होती, म्हणजे 12 का 1 वाजता ट्रेन असते, ती ट्रेन सुटली आहे आता. सो आता आहे 4:20ची मस्तगंधा एक्सप्रेस. आता ती ट्रेन पकडेन आणि आता तिकीट वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. फक्त जेवण बाकी आहे. मम्मी बोलत होती तरी, हा म्हणजे काय जेवण देऊ का, आमच्यात किडे नको, आम्ही जेवू तिथे, आम्ही खाऊ बाहेरचं. हां मग आता बाहेरचा पण नाही आणि घरचा पण नाही. शेवटी ते खारी पप खाऊन दिवस चालवलेत. मग आता खाईन आम्ही. मुर्डेश्वरला दर्शन झाल्यानंतर मुर्डेश्वरला दर्शन होऊन द्या, मग बरोबर आमचं खाणं चालू येईल, नॉनव्हेज खाणं. मग बाकी भेटू आम्ही आता मुर्डेश्वरला किंवा ट्रेन आल्यानंतर. चला बाय. भाजी अरे कुत्रे अरे विचित्र वागतंय. सो गाईज आता बघा, आम्ही ट्रेनचं टायमिंग होतं 4:15 वाजता, बट आता वाजलेत 5:15. मग 4:15 नाही, लावड्या 4ची ट्रेन होती. हा तेच, आता 5-10 मिनटं पुढे मागे होतं. मग आता 5:15 वाजायला आलेत आणि 1 तास लेट. आम्ही इथे पोचलो 2 तास, 2-3 तास बसलो वेटिंग रूममध्ये. याचं नेहमी वेगळं चालू असतं, नेहमीच वेगळं चालू. चला मग ट्रेनमध्ये थोडं व्ह्यू वगैरे कॅप्चर करू. बघा तुम्ही, म्हणजे व्ह्यू कसं दिसत असतं ट्रेनमध्ये. सो गाईज फायनली वेट इज ओव्हर आणि तुम्ही बघू शकता ट्रेन पण आली आता. आता मुर्डेश्वरला जायची वेळ आली आहे शेवटी, ते पण 1 तास 1.5 तास थांबून. चला मग भेटू ट्रेनच्या आत.
गाईज आता आलो आम्ही मुर्डेश्वर स्टेशनला आणि आता इथून ऑटो करून निघणार आहे मुर्डेश्वर टेम्पल. सो तिथे देवाची थोडी दर्शन वगैरे घेऊन मग बीच विजिट करू तिथे आणि रूम पण घ्यायची अजून आणि संध्याकाळी निघायचा पण अजून जेवलो नाही, जेवण पण करायचं आहे. सो चला डायरेक्ट टेम्पलला भेटू आम्ही. खूप एन्जॉयमेंट चालू आहे आता. एन्जॉयमेंट चालू काय जास्त मी सर्वायवल करतो. असं वाटलं नव्हतं की आम्ही फक्त असं 2च ठिकाण करू. 2च्या नावात आमचा 5वं ठिकाण आहे फिरण्याचा. म्हणजे सगळं अचानक अनप्लॅन्ड चालू. अचानक केलंय. इवन मुर्डेश्वर पण अनप्लॅन्ड आहे. सो गाईज आता आम्ही फायनली मुर्डेश्वर टेम्पलला पोहोचलो आहे. तुम्ही बघा. सो आता एंट्री मारणार आम्ही आणि दर्शन होईल आता अर्धा तासामध्ये. पूर्ण दर्शन वगैरे सगळं फिनिश होईल आणि मग आम्ही बीचला निघू टाईम भेटला की. ठीक आहे चला मग. सो गाईज आता चाललो आम्ही एंट्री मारला आजच्या साईडला. फोन वगैरे अलाउड नाही आहे तसं. आणि लिफ्टची लाईन आहे आणि पुन्हा चालू आहे मेंटेनन्स चालू आहे मूर्तीचा. बघू शकता तुम्ही. गाईज आता शिवदेवाचं भोलेनाथ दर्शन फायनली भेटलं आम्हाला. एवढं लेट होऊन सुद्धा आणि परफेक्ट टायमाला. सो आता आम्ही आलो आहे जो शिव स्टॅच्यू आहे त्याजवळ आलं आणि तुम्ही बघू शकता की जे स्टार्टिंगला येताना जे व्ह्यू होतं तो इथून पण एकदम मस्त छान दिसतो आहे. आणि वरती जायला पण आहे जागा, तुम्हाला अजून क्लिअरली दिसतो. संध्याकाळ झाल्यामुळे एवढं लाईटिंग वगैरे क्लिअरनेस येत नसेल आणि तिथे मेंटेनन्स पण चालू आहे. सो थांबा. ब्लॉग झालं समोर मागे इकडे व्ह्यू. सो आता हे एंट्री जे आहे शिव स्टॅच्यूजवळ जायची एंट्री आहे. तुम्ही बघू शकता आहे काय फीज वगैरे सगळं कळून भेटेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये. सो या स्टॅच्यूच्या खाली इथे एक कुंभाभिषेक वगैरे सगळं होतं आणि जी एंट्री फी आहे जे फीज मोठ्या लोकांना ॲडल्ट्सवाल्यांना 20 रुपीज अँड चाइल्डवाल्यांना बिलो 10 इयर्स 10 रुपये. फायनली गाईज आम्ही एंट्रन्सच्या आत आलो आहे आणि इथे जे पण काही स्टोरी आहे जे पार्वतीने केलं सगळं स्टोरी इथे एक स्टॅच्यू म्हणून एक्सप्रेस केलं आहे इथे.
दोन guys, चपाती आता आम्ही आता 3 पीस मुरुडेश्वरची पुरी जे डाल दर्शन फ्राय होतं ते पण चपाती झालं. एक तर 3 So, पीस पुरी fresh up द्यायची. झालं. आता आम्ही आलोय 2 चपाती हॉटेलला घे जे मुरुडेश्वरचं डाल जवळ फ्राय आहे. पनीर व्हेज कोरमा सकाळपासून जेवलं नव्हतं. व्हेज कोरमा रसमलाई इथे ट्रेन लेट होती. रसम तो बाजूला असतो. हॉटेलचा रसम व्हेज बिर्याणी प्लेन राईस म्हणजे असं आमचं भातावर. अरे चुद्या मला माहित नाही का भोसडीच्या आसपास बहिणीला पण एक सो काय आता आम्ही मुरुडेश्वर निरागाला मीच सोडतो बीच जवळ आलो आणि बीच जवळ जे पण दुकान आहेत असे व्ह्यूज आहेत. सो काय आता आम्ही आलो खाऊ गल्ली गोवा खाऊ गल्लीमध्ये. गोवा सॉरी मुरुडेश्वर चले बीचचा फील घेऊन मला गोवाच वाटलं. मुरुडेश्वरच्या खाऊ गल्लीमध्ये आलं आणि सगळे जे पण काय खायचं तुम्हाला मंचुरियन झालं, पाणीपुरी झालं, पाहिजे. शेवपुरी झालं, पण संदेश आपला प्रत्येक एक fish गोष्ट आहे. साठीच फिश पण आहे आणि याला नुसतं फिश खायचं, नुसतं फिश. आणि आज आमचं शनिवार आहे तर वार आहे तर आज खाऊ नाही शकत जलजिरा आम्ही. पाणी प्यायचं का तर आता बीचला चाललोय. रात्रीचं आता 11:30 वाजता. आई शपथ पाणी बघ कुठं पूर्ण येतंय. रेती आहे. काय आता आम्ही रूममध्ये आलोय. सगळं बीच वगैरे बघितलं, थोडं फोटोशूट वगैरे केलं. सो आता काय अजून 2 तास आहे, टाईम कसा घालवायचा हे सगळ्या माणसांना एक प्रश्न पडतो. सो मनात एक विचार आला आणि तिथे चालता चालता आम्हाला एक टॉय दिसलं जिथून टाईम आरामशी टाईमपास होऊन जाईल. बघा पझल. दिस इज माय आय नीट होती दिस इज माय टॉय गाईस. आणि आपल्यासोबत एक छोटा बाळ जे खूप त्रास देतं सगळ्या पोरांना, फक्त पोरांना देतं. कोणींचा मार हे बघा. सो आता अजून 2 तास आहे, त्यामुळे बघू आता पझल वगैरे बनवू, घर बांधू. चला मग भेटू डायरेक्ट मुरुडेश्वर रेल्वे गोवा. स्टेशनला. गाईज आता आम्ही हॉटेलमधून म्हणजे लॉजमधून निघालो आता मुरुडेश्वर स्टेशनला. इथून आता नेत्रावती एक्सप्रेस पकडणार. रात्रीचं 2 वाजता आहे आणि ते पण डिले झालं अर्धा तास. बघू आता कधी भेटतोय. आणि याला आज नाईट वॉकिंग काय असतं ॲक्च्युअल मिनिंग आज समजवलं आहे. 5 किलोमीटर याला चालून आणलं म्हणजे बघ किती दमलं आहे. फक्त बॅग घेऊन जायचं, फक्त बॅग. आणि मी एवढा वेळ हवाला बॅग घेतलेला. काय नाही फसवता. काय फसवत नाही, खरं जे आहे खरं सांगायचं. तर चाललोय स्टेशनला. नंदीबाईल दाखव ना, नंदीबाईल दाखवतो. नंदीबैल नुसता बिझी जास्त तिथे काय स्टेशन बघा. फायनली स्टेशनला पोचलो. 5 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स. आणि डायरेक्ट आता भेटू आम्ही मडगाव स्टेशनमध्ये, कारण की खूप दमलो आहे आणि जे लॉज घेतलं बट झोपलं कोणच नाही, नुसतं बक्षीस चालू होती. चला मग भेटू मडगाव जंक्शनमध्ये. बाय.